गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? अन्वित स्कूलला जाण्यासाठी तयार झालेला आहे. शूज घालत बसलाय इथं. ब्रेकफास्ट झालाय, त्याचा सगळं आवरलंय. आता त्याला सोडून येतो आणि भेटतो तुम्हाला. बाय बाय कर बाय. पण आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे. आलं की पटकन ब्रेकफास्ट करणार मग आज. आता याला स्कूलला जायच्या टायमाला ग्लो पाहिजे झालं. छोट्या याच्यात भरून देणार आहे मी. आहे याच्यामध्ये नवीन घेऊन द्यायचं काय दरवेळी. अन्वितला स्कूलमध्ये सोडल्यानंतर आम्ही इथे एका ठिकाणी उन्हात थांबलेलो, थंडी वाजत होती म्हणून. घरी आल्यानंतर आता विनायकसाठी चहा ठेवलाय. मी पण ब्रेकफास्ट करणार आहे आणि दूध पण घेणार आहे माझ्यासाठी. चहा बनवून तयार झालाय. विनायकला चहा देते आणि मी ब्रेकफास्ट करायला घेते. अन्वितला सोडून आलो, एक 5-10 मिनिट झाले. असंच बसलो होतो थोडंसं निवांत. सकाळपासून गडबड गडबड चालू असते. आता मग ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्टला आज लेमन राईस बनवलाय. कसं झालंय लेमन राईस? मस्त. छान झालाय लेमन राईस. विनायक सांगतोय, मी पण टेस्ट करून सांगते कसा बनलाय. छान झालाय. आंबट गोड थोडस साखर घातलेली म्हणजे टेस्ट येते. अन्वितला राईसचे आयटम्स आवडते स्कूलला. Only lemon rice and puliyogre. Terms and conditions applied. होय No palav, no rice bath, होय. no आणि kushka. हे पण आवडतंय, काय बरं ते फ्राईड राईस आवडतंय. होय ना. Oil. नाश्ता करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. ब्रेकफास्ट झाला आमचा. कट्टा स्वच्छ असा करून घेतला, पुसून घेतला. इकडं पाणी तापायला ठेवलंय आणि इकडं विनायक मला मदत करायला लागलाय भांडी घासायला. मी भांडी घासते म्हटलं तरी पण ऐकत नाही तो. का? पाणी लय गार आहे. पाणी थंड आहे हा प्रश्न नाही. तो कायमच मला मदत करत असते कामामध्ये कुठल्या ना कुठल्या. सकाळी उठलं की झाडू मारून घेतो. मी इकडं टिफिन बनवत असते आणि नंतर मग भांडी घासतो. दिवसातून कधीही 1 वेळ 2 वेळ कधी कधी. हे काही मी जबरदस्ती करते म्हणून घासतोयस का? मी रागवता म्हणून घासतोयस का भांडी? जरा टाइमच नाही. हा, म्हणजे तुझा पण स्ट्रेस थोडासा कमी होतोय कामाचा. आणि माझ्यावरती त्याचं जास्त प्रेम आहे ना, मग हे दाखवायची संधी आहे त्याच्यासाठी. म्हणून पण तो भांडी घासतोय. बाहेरचा एरिया एवढा घाण झालाय ना दारातला. धुवायला येतो एक मुलगा, पण तो अजिबात स्वच्छ धुत नाही. मी आता हे सगळं स्वच्छ धुवून घेणार. पाणी घालून स्वच्छ असं झाडून घेऊन झालंय माझं. हे बघा आता किती स्वच्छ दिसतंय. तो मुलगा अजिबात स्वच्छ धुतच नाही. मग असं घाण घाण वाटत राहतं बाहेर घाण असलं की. फक्त घरात स्वच्छ राहून उपयोग नाही ना, बाहेरच्या साईडला पण करायला पाहिजे. मला वेळ नसतो कधी कधी, त्यामुळे मग मी धुतच नाही. पण 2-3 दिवसाला तरी मी धुवून काढते. बरेच दिवस झालेले देव घासून. आज आता देवांना स्वच्छ असं घासून पुसून चकाचक करणार आहे. मी हा नवीन ब्रश यूज करते, वापरलेला ब्रश नाही. पूजा करता करता आता विनायकला ऑफिसला जायची वेळ झाली आहे. बाय. आणखी इकडे स्वयंपाक बनवायला लागले. आज त्यांना शेपूची भाजी आणि मेथीचं सांबार बनवायला लावलंय. गावाकडून येताना गाजर आणलेला. गोड आहे कसलं हे गाजर. इथं मिळणारी ऑरेंज कलरची असतात आणि एवढी लांबडी लांबडी हाता एवढी टेस्ट पण नसते. टीव्ही युनिटमध्ये फक्त अन्वितचं सगळं सामान आहे. सगळं पसारा झालेला आहे एवढा, त्यामुळं आता मी सगळं आवरायला घेतलंय.
हे मॅग्नेटिक स्लेट कसलं भारी आहे बघा. याचं साऊंड पण कसलं टक 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 येतं आणि असं एका स्वाईपमध्ये सगळं क्लीन पण होतं आहे. हे स्ट्रेस रिलीफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. अन्वीजवळ एवढे सगळे स्केच पेन्स आहेत, तरी पण बाहेर गेलं की अजून घ्यायचं असं असतंच त्याचं. वेगवेगळ्या प्रकारचे स्केच पेन्स आहेत. हे बघा, क्रेयॉन्सचा हा तर बिग बॉक्स आहे. व्यवस्थित नीट ठेवून घेतलंय आता सगळं मी. इकडे खेळणीचं कपाट आहे, ते पण सगळं मेसी झालेलं आहे. हे पण क्लीन करून घेते आता. माझं क्लिनिंगचं काम इकडे चालूच आहे. अजून हे थोडंसं काढायचं आहे. बॅगमध्ये काय बघणार आहे. आंटी गेलेल्या आहेत, त्यांच्याकडून मी गाजर किसून घेतलेलं. आता गाजरचा हलवा बनवणार आहे. तूप तापलंय, ह्याच्यामध्ये काजू घालते मी. जास्त नाही परतत त्याला, एकदाच असं परतून ह्याच्यामध्ये डायरेक्ट गाजर घालायचे. मी गाजर घालून मला एकदा हलवून घेते असं, आणि गाजर घालून एकदा असं हलवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं असंच सोडून द्यायचं बारीक गॅस करून. आमच्यात सगळ्या घरवर फक्त अन्वीचंच सामान पसरलंय. दाखवते. या समोरच्या दोन्ही कपाट आता दाखवले, त्याच्यामध्ये पण त्याचंच सामान आहे. इकडं या कपाटमध्ये पण त्याचंच सामान असतं पहिल्या रो मध्ये. हे पण आता मला काढायला पाहिजे. आणि खाली शूज वगैरे ठेवलेले असतात. इथं पण भरलंय त्याचं. आतमध्ये रूम मध्ये पण त्याचं सामान आहे. दाखवते. आतल्या रूम मध्ये पण 2 कपाटामध्ये त्याचं सामान आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आता हे एवढंच क्लीन करून घेणार आहे, नाहीतर सगळं पसार होईल. बघा, हे त्याचं सुपरमॅनचं कलेक्शन आहे. आणि या साईडला त्याच्या गाड्यांचं कलेक्शन आहे. या सगळ्या कसल्या कार म्हणतात ह्याला, हॉट व्हील्स कार आहेत. अजून आहेत त्याच्याजवळ, ते नंतर दाखवेन मी तुम्हाला. हे पण हॉट व्हील बस आहेत. आणि हे स्मोक कार आहे. असं ह्याच्यामध्ये पाणी भरायचं, असं दाबलं की इथून असं वाफ निघतं पाठीमागून, ते आता दिसत नाही. हे 2 बाईक्स आहेत. हे 4 वर्षापूर्वी घेतलेलं आणि हे 2 वर्षापूर्वी. सगळीकडे मी जपून ठेवतो असं आहे याचं कलेक्शन. गाड्यांचं कलेक्शन मी नंतर तुम्हाला कधीतरी दाखवेन. त्याच्यामध्ये साखर आणि दूध घालून शिजायला ठेवलंय आणि आता 5 to 10 मिनिट्स मध्ये सकाळपासून माझं रेडी होणार आहे. क्लिनिंग आणि क्लिनिंगचंच काम चालू आहे. पण क्लिनिंग पण इम्पॉर्टंट आहे ना. क्लीन करताना मला हे बरेचसे अन्वीतनं बनवलेले वेपन्स आता हे सुद्धा जाणार आहेत डस्टबिन मध्ये, कारण एवढे सगळे ठेवायचं अवघड आहे. घरामध्ये पसारा होतो खूप. एवढं सगळं बनवलंय आणि ह्याच्या अगोदर पण मी केवढं सारं फेकून दिलंय. हे नेल्स बनवलेत, आता तो शोधायला लागला तर माझं काही खरं नाही. मी नाही फेकू शकले त्याचे वेपन्स. त्यानं किती मेहनतीने बनवलंय, त्याचं नाव पण आहे याच्यावरती, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे. नेल्स सुद्धा मी नाहीये फेकणार. मोठं झाल्यावर तो कुठं करणार आहे असं मला वाटत राहतंय, त्यामुळे मी आता असंच ठेवणार आहे. बापरे, मी या साईडचं कपाट ओपन केलंय, त्यात पण मला हे मिळालंय, छोटे छोटे कार्स आणि कार्ड्स. सगळीकडे हेच भरलंय, कार, कार्ड्स, खेळणी आणि पेंटिंगचं सामान. सगळीकडे हेच भरलंय घरात आमच्या. सगळं झाडून व्हायचंय अजून. त्याच्या अगोदर मग मी बेडशीट झाडून घेऊया म्हणलं. बेडशीट काढायचं आणि घालायचं, एवढं मोठं टास्क आहे ना माझ्यासाठी. हे इलॅस्टिक बेडशीट आहे, त्यामुळे थोडासा टाइम लागतो, पण जास्त विस्कटत नाही ही बेडशीट. त्यामुळे मला ही बेडशीट फार आवडते. ही ऑनलाईन घेतली आहे फ्लिपकार्टवरून. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करा मला. याच्यामधला सगळ्यात फेवरेट पार्ट कोणता आहे माहिती आहे का? जेव्हा लास्टला मी जी हे टक इन करते ना बेडशीट, तो आहे. आताच हॉलमधलं क्लीन केलंय, तसं सगळं स्वच्छ दिसायला लागलंय. हे बघा किती स्वच्छ दिसायला लागलंय. सगळं कपाट वगैरे आतनं स्वच्छ करून घेतलं. टिपॉय, बेडशीट झाडून व्यवस्थित घातली. या साईडचं पण क्लीन करून घेतलं. किचन राहिलंय, किचन आता उद्या करेन. एका दिवशीच मला काही असं होत नाही क्लीन करायला. घर स्वच्छ झालं ना कसं मला असं छान वाटायला लागतं आतनं, नाहीतर मला असं राग 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 यायला लागतो घर स्वच्छ नसेल तर. म्हणून करून घेतलं. आजपासून सुरुवात केली आहे, अजून किती दिवस लागतात बघूया आपण.
तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.